अंबरनाथमधून एक महत्त्वाची बातमी येते। अंबरनाथमध्ये 2 चिमुड्यांचा मृत्यू झालाय, तर जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये या दोघांचा बुडून मृत्यू झालाय। तर ठेकेदारावरती आता गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। अंबरनाथ तालुक्यामध्ये ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे 2 निष्पाप चिमुड्यांना आपला जीव गमवावा लागलाय। डावलपाडा वसार रोड परिसरात जलवाहिनी टाकण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता आणि या खड्ड्यातील पाण्यामध्ये बुडून या 2 चिमुड्यांचा मृत्यू झालाय। यानंतर परिसरातील नागरिक संतप्त झालेत। जोपर्यंत ठेकेदारावरती गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा आता त्यांनी घेतलाय। अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत गणेश गायकवाड जोडले गेलेत। गणेश, काय सविस्तर अपडेट? अंबरनाथमध्ये या 2 चिमुड्यांचा मृत्यू झालाय, काय सविस्तर? राखी, मुळात MIDC कडनं इथे जलवाहिनीच्या कामासंदर्भात खोदकाम करण्यात आलं होतं। मात्र ज्या वेळेस हे खोदकाम करण्यात आलं, काम पूर्ण झालं, त्यावेळेस ठेकेदाराला इथला जो खड्डा होता तो बुजवणं गरजेचं होतं। मात्र त्याने खड्डा न बुजवता त्यामध्ये पावसाचं पाणी साचलं, जलवाहिनीचं पाणी साचलं आणि हा खड्डा तब्बल 5 फुटापेक्षा जास्त होता। त्याच्यामुळे हा सनी आणि सूरज हे 2 जेव्हा चिमुरडे तिथे खेळत होते त्यावेळेस ते या खड्ड्यामध्ये गेले आणि खड्ड्यामध्ये पाणी असल्यानं बुडून त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान या संदर्भात उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी फक्त अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे, जेणेकरून आता नातेवाईक आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। मात्र पोलिसांनी फक्त अकस्मात मृत्यूची नोंद का केली, गुन्हा ठेकेदारावर का केला नाही, त्याच्यामुळे जोपर्यंत आता ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या 2 चिमुरड्यांवर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय यांच्या कुटुंबियांनी घेतलाय। त्याच्यामुळे पोलिसांना आता या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा लागेल अशी सगळी चर्चा रंगली आहे। धन्यवाद गणेश या सविस्तर माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे वळूयात। राहुल गांधींनी सावरकरांवरती केलेल्या टीकेचे पडसाद अधिवेशनात सुद्धा उमटलेत। सत्ताधारी आमदारांनी राहुल गांधींच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करत निषेध केला। सत्ताधाऱ्यांच्या या जोडेमारो आंदोलनाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा आक्षेप घेतलाय। अशा प्रकारचं आंदोलन योग्य नाही असं म्हणत सत्ताधारी आमदारांना समज देण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे। यावरती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अशा प्रकारचं आंदोलन योग्य नसलं तरी सुद्धा सावरकरांच्या महापुरुषांचा सातत्यानं अपमान करणं हे कितपत योग्य आहे असा सवाल केलाय। त्यांनी सावरकरांचा अपमान करणं बंद करावं अशी मागणी सुद्धा फडणवीसांनी केली। अध्यक्ष महोदय आणि उपमुख्यमंत्री, मला दोघांनाही एक सांगायचं आहे की त्यामध्ये आज जसं काँग्रेसच्या नेत्यांच्या बद्दल अशा प्रकारची गोष्ट सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्याकडनं घडली, उद्याच्याला विरोधी पक्षाकडनं देखील प्रत्येक पक्षांचे वेगवेगळे नेते हे राष्ट्रीय नेते म्हणून काम करतात। तुम्हालाही काही नेत्यांच्या बद्दल अभिमान आहे तुमच्या पक्षाच्या, तसा आम्हालाही आमच्या पक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या बद्दल आदर आहे। आता ही पद्धत जर सुरू झाली जोडे मारायची तर उद्याच्याला दुसऱ्या कुणाच्या फोटोला जोडे मारले तर कुणालाच ते आवडणार नाही, आम्हालाही ते पटणार नाही। आणि म्हणून अशा प्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थितीमध्ये विधिमंडळाचं जे एरिया आहे जो अध्यक्ष आणि सभापतींच्या अधिपत्याखाली येतो त्या परिसरामध्ये कुठल्याही विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सदस्याकडनं असं घडता कामा नये आणि ते घडू नये म्हणून काहीतरी तातडीनं पावलं अध्यक्ष महोदयांनी आणि सत्ताधारी पक्षाचे नेते यांना त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहिजेत। आणि ह्या गोष्टीचं जे जोडे मारण्याचा जी घटना घडली त्याचा तीव्र शब्दामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही निषेध करतो। आणि ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा नाहीये। रोडवर लोक काय करतात तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो, परंतु विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये एरियामध्ये असं घडता कामा नये अशा प्रकारची आमची मागणी आहे। अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, हो शांत बसा। उपमुख्यमंत्री बोलतायत, जरा शांत बसा। पहिल्यांदा तर सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी जे सांगितलेलं आहे ते योग्य आहे। विधिमंडळाच्या आवारामध्ये अशा प्रकारे जोडे मारणं वगैरे हे करू नये, या बाबतीत मी सहमत आहे। त्यामुळे दोन्ही बाजूच्या सगळ्या सदस्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की विधिमंडळाच्या आवारात अशा प्रकारचं जोडे मारो आंदोलन हे यापुढे होऊ नये अशी काळजी आपल्याला घ्यावी लागेल। फक्त त्याच वेळी या
देशाचे सुपुत्र आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं क्रांतिकारकांचे स्फूर्तीस्थान असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल ज्या हीन प्रवृत्तीने या ठिकाणी बोललं जातं अध्यक्ष महोदय, ते बोलणं देखील पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. कारण सावरकरांनी जे भोगलंय ते कोणीच भोगलेलं नाहीये. हे काय भगतसिंगांपेक्षा मोठे आहेत का जे या ठिकाणी सावरकरांवर बोलतात? त्यामुळे अतिशय चुकीचं आहे. त्याचा निषेध झालाच पाहिजे. सावरकरांच्या विरुद्ध बोलण्याचा निषेध झालाच पाहिजे आणि म्हणून हा निषेध आम्ही या ठिकाणी करतो. मात्र त्याच वेळी अध्यक्ष महोदय, मी सत्तारूढ पक्षाच्या वतीनं आपल्याला आश्वस्त करतो की अशा प्रकारे सभागृहाच्या आवारामध्ये कुठल्याही नेत्याला जोडे मारो आंदोलन वगैरे हे केलं जाणार नाही. हे योग्य नाही. याकरता सभागृहाचा आवार नाही. तसंच समोरच्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की या देशाच्या स्वातंत्र्यवीरांच्या विरुद्ध अशा प्रकारे त्यांनी बोलणं हे चुकीचं आहे. ही हीन प्रवृत्ती आहे, ती त्यांनी बंद केली पाहिजे. अधिवेशनामध्ये दोन कट्टर विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. ते कट्टर विरोधक दुसरे तिसरे कोणी नाही तर कोणी एकेकाळचे मित्र आहेत. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात एकत्रित प्रवेश केलाय. मराठी भाषा भवन संदर्भात विधान भवनात मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकरांनी बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीला दोघेही एकत्रित उपस्थित राहिलेत. यावेळी दोघांमध्ये काही हास्यविनोद सुद्धा झालेत. मात्र दोघांच्या एकत्रित एंट्रीनं विधिमंडळ परिसरात चांगली चर्चा रंगली. ही विचारांची लढाई आहे, ही व्यक्तिची लढाई नाही आहे. तर त्याच्यामुळे आदित्य ठाकरेजी भेटले काय, उद्धवजी भेटले काय, आम्ही सगळ्यांशी बोलतोच ना. आता सभागृहामध्ये आम्ही विचारांवर भांडतो, मुद्द्यांवर भांडतो. माननीय उद्धवजींनी जे हिंदुत्व सोडलंय त्या विचाराच्या विरोधात आहोत आम्ही. त्यांनी सोडायला नको होतं. बाळासाहेबांचं नाव खराब केलंय असं त्यांचेच लोक म्हणतात. ते करायला नको होतं. पण हा भाग विचारांचा, मुद्द्यांचा भाग वेगळा आणि व्यक्तिगत संबंधांचा भाग वेगळा. कारण व्यक्तिगत संबंध हे तर राहणारच. सभापती महोदय, आपल्या आयुष्यामध्ये निसर्ग आपल्याला साधारणतः 6,13,20,000 रुपयाचा आजच्या बाजार भावाने ऑक्सिजन देतो. 1 रुपया टॅक्स नाही, 1 रुपयाचं बिल आम्ही पाठवत नाही. पण तरीही त्याच्या मोबदल्यात आपण काय देतो? त्याच्या मोबदल्यात ऑक्सिजन घेतोय. पण त्याच्या मोबदल्यामध्ये काही द्यायची वृत्ती जर आपली सर्वांची नसेल तर मग ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांचीच राहील. ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांची होऊ नये हा माझा पहिल्या दिवशीपासून आग्रह होता. आणि म्हणून याला आपण लोकसहभागातून योजना व्हावी. आणि मला एक आनंद आहे की 16 मध्ये जेव्हा या योजनेची सुरुवात केली तेव्हा या राज्यातले सर्व प्रमुख राजकीय पक्षाचे नेते, उद्धवजी स्वतः आहे कार्यक्रमाला, उद्धवजी आले, माननीय शरद पवार साहेब स्वतः झाड लावायला गेले. नाही, झाडाला फळे यासाठी उद्धवजी मी अनेकदा व्यक्तिगत तुम्हाला भेटून सांगायचो की फळे येतील, पण तुम्ही झाडाशी नातं तोडलं. आता त्याला काय करणार आहे? मी व्यक्तिगत तुम्हाला येऊन सांगायचो की उद्धवजी या झाडाला कोणतं खत पाहिजे, तुम्ही ते खत न देता दुसरंच खत दिलं, त्याच्यामध्ये झाडाला फळ कशी येतील? मी एकदा नाही 3दा विनंती केली उद्धवजी. असं आहे, खतच होतं, फक्त ते निरमा पॉकेट मध्ये आलेलं तुमचा गैरसमज झाला आणि तुम्ही ज्याच्यावर नाव दुसरं होतं आणि द्रव्य झाड हे जो जाळणारे होते ते टाकलं. पण आत्ताही काही बिघडलं नाही. उद्धवजी पुन्हा एकदा कधीतरी शांतीने विचार करा. झाड वाढवायचा, झाड वाढवायचा, मी झाड वाढवायचा. आपला प्रश्न झाडांचा आहे. फडणवीसांसोबत भेट योगायोगानं झाल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय. तर राज ठाकरेंच्या भाषणावरती बोलताना त्यांनी राज ठाकरेंना जशी स्क्रिप्ट मिळाली असेल तशी त्यांनी वाचली असेल असं म्हणत निशाणा साधलाय. मी आणि ते दोघंही एकत्र प्रवेशद्वारातून प्रवेश करताना एकमेकाशी जे आपण राम राम हाय हॅलो म्हणतो तसं ते झालं. नाही, असं लगेच तुम्ही मोठ्या काही गोष्टी अशा करू नका. साहजिकच आहे. म्हणजे आता असं मी म्हणेन की कोणाला हाय हॅलो म्हणणं सुद्धा पाप झालंय का, की काही हेतू पुरस्सरच ते करावं का?
बांधकाम काही नवीन नव्हतं ते. त्याच्या आधी सुद्धा तिथे काही वेळेला दुसऱ्या पक्षाचे आमदार होते, त्यांचे पक्षाचे आमदार होते, त्यांच्या पक्षाचे नगरसेवक होते. त्याच्या आधीपासूनचं जे बांधकाम होतं ते ठीक आहे. जसं ते स्क्रिप्ट आली असेल तसं त्यांनी वाचलं असेल आणि तसं त्यांनी नाहीतर एवढे वर्ष कारवाई होत नाही आणि तातडीने कारवाई होते. तर अशा अनेक गोष्टी राज्यात असतील तर त्यांच्याकडे कळवा, ते पत्र लिहिते आणि कारवाई होईल. तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरती चंद्रकांत खैरे काय म्हटलेत पाहूयात. काल राज ठाकरे यांची सभा त्या ठिकाणी झाली. सभा तुम्ही ऐकली असेल, सगळेच नेते ऐकतात. सभेबद्दल काय टिप्पणी कराल? नाही, राजसाहेबांच्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही. नाही, सभा तर राजसाहेबांची सभा तर होतच अशी चांगली. आपल्याकडे एकदा राजसाहेब आले होते. लोकसभेचा उमेदवार त्यावेळेस सुभाष पाटील होता आणि 40,000 लोक त्या ठिकाणी होते. मी माननीय उद्धवजीं आम्ही प्रचार करता जाताना म्हटलं इथे राजसाहेबांची सभा झाली होती आणि राजसाहेबांनी त्या ठिकाणी मग किती लोक होते? मग 40,000. अरे मग 40,000 म्हटलं मतदान काय झालं? मतदान फक्त 17,000 सुभाष पाटलांना जिल्ह्यामध्ये मिळालं, त्यांच्या गावात सुद्धा मिळालं नाही. म्हणून त्या ठिकाणी तो ऐकण्यासाठी लोक येतात, परंतु त्यांच्याबद्दल मी काही कॉमेंट करत नाही राजसाहेबांच्या बाबतीत. कारण संजय राऊत साहेब आमचे ज्येष्ठ नेते ते बोललेच त्यांच्यावर. तुम्ही काहीच बोलणार नाही म्हणता. आदरणीय राज ठाकरे म्हणतात. तुम्ही एक संदेशच देताय ना याच्यातून सुद्धा. नाही ते आता काही म्हणजे उद्धव साहेब राजसाहेब भाऊ म्हणून भावाभावामध्ये कशाला मी आपलं वितुष्ट आणू? बरं, वितुष्ट म्हणजे एक भविष्य काळात काय होऊ शकते काही? नाही काही आता आम्ही म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येऊ शकतात. आम्ही कधी काँग्रेस बनून जाणार असं वाटत होतं का? मग आम्ही आज सगळे एकत्र आलो. म्हणजे राजकारणात साहेब काही होऊ शकतं. राजकारण मित्र पण बनतो आणि शत्रू पण बनतो. शत्रू मित्रही होतो आणि मित्र शत्रूही होतो. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर शिवसेना नेत्यांची महत्त्वाची पदं संपुष्टात येणार होती अशी भीती व्यक्त केली जात होती. अशातच संजय राऊतांची राज्यसभेतली मुख्य नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याऐवजी शिंदे समर्थक खासदार गजानन कीर्तीकर आता राज्यसभेचे नवे मुख्य नेते असणार आहेत. संजय राऊतांविरोधातील ही कारवाई म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. पुढच्या बातमीकडे वळूयात. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवरती सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेवरती ही परिस्थिती ओढावली आहे असं सुद्धा ते म्हणाले होते. त्यावरती संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंच्या पक्षाला आता 18 वर्ष पूर्ण झाली आहे. त्यांचा पक्ष वयात आलाय, पण 18 वर्षानंतरही ते उद्धव ठाकरेंवरच बोलतात. शिंदे, राणे, राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंवरतीच बोलतात. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंबद्दल सर्वांच्या मनात भीती आहे असं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलं. की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर बोलतायत. नारायण राणे इतक्या वर्षांनंतरही उद्धव ठाकरेंवरच बोलतायत. भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरेंवर बोलतायत. स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरेंवरती बोलतायत. याचाच अर्थ उद्धव ठाकरे यांची भीती सगळ्यांना वाटते. कान टोचलेत मुख्यमंत्री. ठीक आहे, त्यांनी कान टोचण्याचा धंदा सुरू करावा. दुसरं काही कोणाला काम नसेल तर नाक कान टोचण्याचे उद्योग सुरू करा, काय हरकत नाही. हा प्रत्येक पक्षाची आपली भूमिका आहे, ते घेऊन जात असते. शिवसेनेच्या भूमिकेतून पुढे चालली. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या मागे या राज्याची जनता आहे, आपण पाहताय. कोणाला धनुष्यबाण मिळालं, कोणाला पक्षाचं नाव कागदावर मिळालं म्हणून त्यांचा पक्ष होत नाही. तर मनमाड लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या 14 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. 29 एप्रिलला लासलगाव, मालेगाव, नांदगाव, चांदवडसह इतर बाजार समितींची निवडणूक होणार आहे. तर 30 एप्रिलला मनमाड बाजार समितीची निवडणूक होईल. दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आलाय. नाशिकमधून बातमी. नाशिकच्या आनंदवली दर्गा इथं पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नवशा गणपती मंदिराला लागून असलेल्या दर्ग्याभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. काल नाशिकमध्ये झालेल्या हिंदू ओंकार सभेमध्ये या दर्ग्याकडून होणाऱ्या अतिक्रमणावरती हिंदुत्ववादी संघटनांनी लक्ष वेधलं होतं.
माहीम आणि सांगली पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील दर्गाचा जो वाद आहे तो पेटलेला आहे. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर नाशिकच्या आनंदवाली दर्गेच्या परिसरातली ही दृश्य आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो देण्यात आलेला आहे. खरं तर हिंदुत्ववादी संघटनांकडनं या दर्गेच्या बाबत एक आक्षेप, काल एक जाहीर सभा या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांची पार पडली आणि त्या सभेमध्ये या दर्गेच्या बाजूला जे नवशा गणपतीचं मंदिर आहे त्या नवशा गणपती मंदिराच्या परिसरामध्ये या दर्गेचं अतिक्रमण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो करण्यात आला होता. आणि त्यानंतर आता अशा पद्धतीनं काही हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी जे आहेत ते ह्या दर्गेच्या परिसरामध्ये दाखल झालेले. ही थेट दृश्य आपण बघतोय. हिंदुत्ववादी संघटनांची काल नाशिकमध्ये एक हुंकार सभा पार पडली. त्या हुंकार सभेमध्ये अशा पद्धतीनं इशारा देण्यात आलेला होता की या दर्गेच्या बाजूला असलेल्या मंदिराच्या परिसरामध्ये जर दर्गेचं अतिक्रमण होत असेल तर ते तातडीने हटवा, अन्यथा आम्हाला पावलं उचलावं लागतील, अशा स्वरूपाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आता ह्या हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी जे आहेत ते दर्गेच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहे. काय आपली भूमिका होती, आपण काय इशारा नेमका दिला होता? आपली भूमिका अशी आहे का नाशिकचं इस्लामीकरण होत चाललेलं आहे आणि ज्या पद्धतीने जनसंख्येचा अनुपात लगातार बदलत चाललेला आहे त्यामुळं नाशिक शहराचं जे मूळ चरित्र आहे, नाशिक हे आपल्यासाठी दक्षिण काशी असं आपण म्हणतो, हे कुंभमेळ्याचं स्थान आहे आणि अशा ठिकाणावर ज्या पद्धतीने आता हे पहा ना तुम्ही, यापेक्षा मोठं उदाहरण अजून काय असू शकतं का 300 वर्षापूर्वी पेशव्यांनी बांधलेल्या गणेश मंदिराच्या जागेवरच लँड जिहाद झालेला आहे. आता या लँड जिहाद विरुद्ध बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे? बोललं पाहिजे. हा हिंदूंचा अधिकार आहे. बिलकुल, जे हिंदूंचं हे पवित्र स्थान आहे आणि शेकडो वर्षापूर्वीच आहे, त्याच्यामुळे हिंदूंचा अधिकार आहे. आपापले जे मंदिर आहेत, आमचे प्रार्थना स्थळ आहेत, हे हिंदूंचा अधिकार आहे तिथं दर्शन करणं. आणि असं शेजारी आणि अशा जागेवरती अतिक्रमण होत असेल तर हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून हिंदूंच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजे आणि सरकारने हे जे अतिक्रमण आहे याचं हटवलं पाहिजे. नागपुरात 3 ठिकाणी एनआयएनं छापे टाकलेत. प्रतिबंधित जाकीर नाईकची संघटना इस्लामिक रिसर्च फाउंडेशनशी संबंधित लोकांवर छापेमाराची माहिती आहे. वेगवेगळ्या सिमच्या माध्यमातून पाकिस्तानामध्ये संशयास्पद हॉटस्पॉट चॅटिंग केल्याची सुद्धा माहिती मिळते. तर नागपुरातल्या सतरंजीपुरा भागामध्ये एनआयएनं छापा टाकलाय. अख्तर रजा आणि अहमद रजा यांची चौकशी केल्याची सुद्धा माहिती मिळते. तर एनआयएच्या छाप्यानं नागपुरात खळबळ उडाली आहे.